अजित पवार बोलतायत, थेट जाऊया. एक नवीन म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वाढीच्या दृष्टिकोनातनं ग्रामीण भागातल्या मुलांना, शहरी भागातल्या मुलांना जिथे जिथे राज्य शाखा आहेत तिथं देखील ह्या सुविधा आपल्याला कशा देता येतील याबद्दलचं लाईन ऑफ ॲक्शन त्या ठिकाणी ठरलेली आहे. अशा पद्धतीची ही बैठक झाली आणि त्या बैठकीच्या करता मी आलेलो होतो. बाकी दुसरं काही नाही. दादा, अर्थ खात्याच्या फायली क्लिअर होत नाहीत असं आज तक्रार जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहा यांच्याकडे केली असं माहिती समोर येते. मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत. हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही. जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, सीएमशी बोलतील. आम्ही दर आठवड्याला अनेकदा सरकारच्या वेगवेगळ्या महत्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एकत्र बसत असतो, बोलत असतो, चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो. आता रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय अजून सुद्धा चर्चा होतीये त्याच्यावर. आम्ही त्याबद्दल काही आपण काळजी करू नका, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. त्याचा यंदा डीपीसीचा प्लॅन पण जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो पण निधी आम्ही दिलेला आहे आणि त्याच्यातनं मार्ग निघाला तुम्हाला सांगितलं जाईल. जिल्हा परिषद जे गुलाबराव पाटलांचं एक विधान आहे की जिल्हा परिषदेची जी मुलं आहेत त्याची संख्या कमी होऊ लागलेली आहे. जसं आम्ही पक्ष फोडला तशा पद्धतीनं आता मुलं पण फोडा अशा पद्धतीचं एक विधान केलेलं आहे त्यांनी गुलाबराव पाटलांनी. काय होतं पत्रकार मित्रांनो, तुम्ही एकदम प्रश्न विचारता काय कुणी बोललेलं आहे ते आम्हाला काही माहिती नसतं. मी गुलाबराव पाटील माझे सहकारी आहेत, मंत्रिमंडळात आम्ही एकत्र काम करतोय, मागं देखील आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्याच्यावर मी त्यांच्याकडनं माहिती घेईल नक्की तुम्ही काय बोललेलं आहात, कारण त्या संदर्भातली व्यवस्थित माहिती घेऊन त्याला उत्तर दिलं. पुन्हा मी जर माहिती न घेता तुमच्या प्रश्नावर उत्तर काहीतरी दिलं की त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो आणि मग एकीकडे गुलाबराव आमचे पाटील अर्धा टीव्ही स्क्रीनला दाखवायचे आणि अर्धा अजित पवार दाखवायचे. बरं, काहीच माहिती नसतं. त्याच्यावर काय पण का राज्यातल्या गोरगरिबांच्या मुलांना मुलींना शिक्षण देण्याच्या करता जिल्हा परिषदेच्या शाळांचं योगदान हे तुम्हाला मला नाकारता येणारच नाही. 62 साली आपल्या स्वर्गीय चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना केली, पंचायत समिती, जिल्हा परिषद काढल्या आणि त्याच्यात अनेक जण जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मध्ये शिकलेले मुलं आपल्याला माहिती. तेव्हा स्वर्गीय आर पाटील पण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. स्वतः गृहमंत्री असताना त्यांची मुलं पण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत होती. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्या एकंदरीतच काही भागामध्ये म्हणजे परवा मला दादाजी भुसे सांगत होते, नाशिक जिल्ह्यामध्ये काही शाळा अशा आहेत की तिथले शिक्षक इतकं चांगल्या पद्धतीनं तिथं शिकवतात की लोक आपणहून तिथं लाईन लागते की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याच्या करता. आणि म्हणूनच ह्याचं अनुकरण करण्याच्या संदर्भात आमच्या शालेय शिक्षण विभागाने एक कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे आणि तिथं ज्या काही अपूर्तता असतील त्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार म्हणून आम्हा लोकांची आहे आणि त्याच्यातून त्याचा दर्जा वाढावा म्हणून तर आपण सेमी इंग्रजी सुरू केलं. पूर्वी ते नव्हतं. पूर्वी आपल्याला आठवत असेल 5वी पासून इंग्रजी असायचं, परंतु आपण स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेबच शालेय शिक्षण मंत्री असताना त्या पद्धतीचा निर्णय घेतला. आता तर काही ठिकाणी नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदेच्या ठिकाणी पण त्यांनी प्रयत्न करून म्हणजे आता सीबीएसईचं पण शिक्षण देता येतं का काय अशाही पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू केलेला आहे. काही ठिकाणी ऑलरेडी शाळा सुरू झाल्यात. त्याच्यातनं एक टीका होती की मराठी भाषा, मराठीचं आपण समर्थन केलं पाहिजे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि मग कशा करता आपण मराठीमध्ये मुलांना शिकवायचं नाही. पण काही पालकांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही घरात मराठी बोलतो, आमच्या मुलांना मुलींना मराठी लिहिता वाचता येतं, परंतु आम्हाला इंग्लिशमध्येच त्यांना शिकवायचं आहे. असाही वर्ग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. आता